त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार केली होती. त्यांनी NDTV मराठीशी संवाद साधला. तानाजी गंभीर यांच्याशी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं ऐकूया. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट तानाजी गंभीर आहेत. ते 2014पर्यंत परदेशात होते. इंजिनियर पण आहेत. नंतर त्यांनी वकिली पण सुरू केली. NGTL नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला ते काम करतात. आणि मध्ये नाही का पुण्यातली एक बातमी आली की इंद्रायणी नदीपात्रामध्ये त्या बेकायदा बांधकाम वगैरे. आणि आत्ता ते आपल्यासोबत यासाठी आहेत की दिलीप खेडकर यांची जी चौकशी, खुली चौकशी, जी सकाळी आपण बातमी ब्रेक केली की पुणे ACBनं दिलीप खेडकर, पूजा खेडकर यांचे वडील यांची चौकशी करावी ह्या संदर्भातली मागणी, परवानगी मागणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं. आणि नाशिकला तर ती खुली चौकशी सुरूच आहे. तर त्याचे मुख्य तक्रारदार हे आहेत. त्यांची 47 पानाची तक्रार आहे. ती त्यांनी 2019ला केली. त्याच्यात 4 मेल लिहिले. प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना पण त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जाऊन तक्रार दिली. आता एका प्रश्नाची उकल महाराष्ट्राला होत नव्हती, म्हणून त्याच प्रश्नापासून मी आधी वकील साहेब सुरुवात करतो की पृष्ठ क्रमांक 4 आणि पृष्ठ क्रमांक 6 याच्यावरती तुम्ही 2 मंत्र्यांची नावं घेतलेली आहेत. पृष्ठ क्रमांक 4 वरती तुम्ही असं म्हणताय की रामदास कदम ह्यांनी 2 कोटी रुपये दिलीप खेडकर यांच्याकडनं घेतले आणि मग त्यांची ज्या ठिकाणी त्यांना बदली हवी होती तिथं ती केली. आणि पृष्ठ क्रमांक 6 वरती दीपक केसरकर यांचा पण उल्लेख आहे. तर हे सगळं काय आहे? या दोघांचा संदर्भ आला कुठे? औरंगाबादला आणि पुण्याला असताना साधारणतः दिलीप खेडकर यांनी बऱ्याच शोकॉज नोटिसेस, म्हणजे कारणे दाखवा नोटिसेस, प्रपोज डायरेक्शन्स, वॉर्निंग नोटिसेस अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीला दिलेल्या होत्या. एकतर हा अधिकारी मला माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळेस सस्पेंड होता. सस्पेंड असतानाही त्याच्याकडे अशा महत्त्वाच्या प्रभागाचा, महत्त्वाच्या इंडस्ट्रीयल झोन असलेल्या क्षेत्राचा चार्ज देणं हे मला कुठेतरी एक सरप्रायझिंग होतं. आणि एखाद्या कंपनीवर ॲक्शन घेतल्यासारखं दाखवायचं आणि पुढं काहीच होत नव्हतं. म्हणून मी याच्या जरा खोलात गेलो. माझ्या पातळीवर मी चौकशा केल्या. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अधिकारी काहीतरी मोठं बेकायदेशीर करत असतो तर नक्कीच त्याच्यामागं कोणीतरी असतं, कुठला तरी वरदहस्त असतो, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही असं माझं मत होतं. म्हणून मी चौकशी केली असता मला असं दिसलं की प्रत्यक्ष या 2 मंत्र्यांचं थोडाफार हात आहे यांचा याच्या मागं. आणि त्यावेळेस पर्यावरण मंत्रालयामध्ये जो भोंगळा कारभार चालला होता, जे मंत्री होते त्यांच्याकडे तक्रारी केल्या तरी ते काही लक्ष देत नव्हते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातली गोष्ट. आता सरकार कुठलं होतं हे माहित नाही, पण स्पेसिफिक यासाठी विचारतोय कारण त्यावेळेला रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते. 2019 पर्यंत ते होते. आणि 2019 नंतर साधारणतः आदित्य ठाकरे होते. पण त्यांचे होतं नाही होतं मला माहित नाही, पण रामदास भाईंनी मदत केल्याचं मला तरी वाटतंय की 2 कोटी रुपये कशासाठी घेतले रामदास भाईंनी? म्हणून त्यांना पद द्यावं इथलं, म्हणून असं वाटतंय मला की दिलं असावं. 2 कोटी म्हणून आता त्यापेक्षा जास्तही असू शकतं, कमी असू शकतं, किंवा दुसरा बी काही फायदा झालेला असू शकतो, असंही असू शकतं. माझ्या रिसोर्सनं मला जे सांगितलं त्याच्याप्रमाणे. हे काय सांगितलं तुमच्या रिसोर्स? माझ्या रिसोर्सनं सांगितलं की रामदास भाई याला मदत करतायत आणि हे रामदास भाईच्या वरदहस्तामुळेच त्यांना इथं असं पद मिळतंय. राईट. आणि दीपक केसरकरांचं काय? नाही, त्यांचं मला हे करसरली होतं, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, म्हणून मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. आधी प्रेक्षकांसाठी आणि रामदास कदम यांच्यासाठी आणि दीपक केसरकर यांच्यासाठी सुद्धा हा आरोपाचा भाग आहे. दिलीप खेडकर एक अधिकारी म्हणून कसे आहेत ते? त्यांचं जे कॅरेक्टर म्हणून मला काय असे एवढे योग्य तुमच्या चौकशीत तुमच्या तक्रारी कार्यक्षम वाटले नाहीत. आणि कार्यक्षम नसताना सुद्धा असे एवढे मोठे पद उपभोगतात, असे कामं करतात चुकीचे. हे त्यांची संपत्ती जमा करण्याची पद्धती काय आहे? इंडस्ट्रीला वेठीस धरायचं, कारवाई केल्यासारखं दाखवायचं आणि मग नंतर पैसे घेऊन गप्प बसायचं. तुमच्या ह्याच्यातलं एखाद दुसरं उदाहरण सांगता येईल तुम्हाला की जे तुमच्या तक्रारीत मेन्शन केले तुम्ही? नाही, मी असं स्पेसिफिक नाही, फक्त मी शोकॉज नोटिसेस लावलेले की त्यांनी एवढ्या शोकॉज नोटिसेस दिले होते. माझ्याकडे साधारणतः मी अर्ज केला होता, मला दिल्या नाहीत त्यांनी अर्जात, पण ज्या ऑनलाईन आहेत त्या 60-65 नोटिसेस मला मिळाल्या होत्या. ओके. ती मोडस ऑपरंडी काय होती त्यांची? की नोटिसा द्यायचं आणि पुढं काही करायचं नाही, मग काही गणित केलं असेल गप्प बसायचं. म्हणजे एक इंडस्ट्री आहे, त्याला अधिकारी म्हणून ते नोटीस द्यायची, आरओ म्हणून. ते रिजनल ऑफिसला इथे पुण्यात होते आणि मग काय करायचे? ते पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. हे मी नाही सांगत, MPCB स्वतः MPCBचं सस्पेन्शन ऑर्डर आहे. जे काही राजकीय व्यक्तींची नावं आहेत त्याच्यामध्ये किंवा जे काय, हा तपासाचा भाग आहे. माझे असे कुणावर असे आरोप नाही, त्यांना तपास करून जे काही सिद्ध होईल तुमच्या ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये तुम्ही मी तपास करा म्हणून सांगतो. आणि मी ते म्हणालोच ना की मंत्र्यांना, माझी एकतर ते विद्यमान मंत्री आहेत आणि एक माजी मंत्री आहेत.
तुमचं असं म्हणणं आहे की या दोघांचा तपास केला पाहिजे. तपास केला पाहिजे. बरोबर ना? तपास केला दीपक पाहिजे. केसरकर जे आता एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते त्यांनी- आणि रामदास कदम योग्य ते यंत्रणेने ह्यांचा तपास करावा. अधिकाऱ्यांच्या किंवा राजकारण्याच्या वरद हस्ताशिवाय असं होत नाही, असं माझं मत आहे. ठीक आहे. सो थांबूया आपण या नोटवरती. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.